नमस्कार. आज आपलं आहे की रानभाज्या ज्या आहे सध्या त्या नामशेष होण्याच्या परिस्थितीत आल्या आहेत. कारण की आपण पाहतो आजकाल प्रत्येक बांधावर जे आहे तणनाशकाच्या फवारणी आपण करतो आहे. परंतु यामध्ये जे खनिज तत्व आणि वेगवेगळे प्रोटीन, व्हिटॅमिन असणारी जी भाजी आहे, म्हणजे जगातली सर्वात चांगली असणारी भाजी ज्याला आपण करटुले म्हणतो. तर अशा रानभाज्या ज्या आहे मित्रांनो, ज्यामध्ये करटुले आहे, त्यानंतर टाकळा ज्याला आपण तरोटा म्हणतो, आंबट चुका आहे, आंबाडी आहे. तर त्यानंतर ते कडू शेरणी म्हणायचो आपण त्याला, काकडी जी उसऱ्या आपण त्याच्या करायचो सुकू घालून. तर मित्रांनो, ह्या गोष्टी ज्या आहे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आता त्या स्टेजला ते आलेले आहेत. म्हणून आपण फवारणी करत असताना, तणनाशक फवारत असताना किमान आपला धुरा तरी सुरक्षित ठेवावा. कारण येणाऱ्या पिढीसाठी देखील ह्या रानभाज्या आपल्या टिकल्या पाहिजे, ज्यामध्ये भरपूर खनिज सत्व, जीवनसत्व आहे आणि कुठल्याही प्रकारचं पेस्टिसाईडच्या व्यतिरिक्त त्या येतात, वेगवेगळे कंद येतात. तर बोला विठ्ठलराव. मित्रांनो, ह्या रानभाज्या अशा या सिजनेबल येतात. या सिजनेबल अशा येतात मित्रांनो, त्या ऋतुमानानुसार आल्यामुळे आपल्याला जे खनिज तत्व, जे जीवनसत्व आहेत ते भरपूर प्रमाणात तुम्हाला याच्यामध्ये मिळते. आणि याच्यामुळे जे आपली हृदयाची, जे आपल्या रक्ताची जी प्रतिकारशक्ती आपल्या शरीराची ते दुप्पट होते. आणि हे रानभाजी तुम्ही आता